आज आपल्याला प्रोजेक्टविषयी चर्चा करायची आहे. प्रोजेक्ट करून तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे प्रकल्प अहवाल सादर करायचा आहे. तर प्रकल्प किंवा प्रोजेक्ट म्हणजे काय? आपण इथे डिव्हिजन दिलेलं आहे. थिअरी 80 मार्क्स आणि प्रोजेक्ट रिपोर्ट 20 मार्क्स. म्हणजे तुमची जी परीक्षा असेल, आता ती ऑनलाईनच असेल सध्याची तरी, 5व्या सेमिस्टरची. 6व्याची माहिती नाही कशी होईल. तर 5व्या सेमिस्टरची जी परीक्षा आहे ती ऑनलाईन असेल. ती 80 मार्कांची असेल आणि मग त्या मार्कांचं योग्य ते कन्व्हर्शन आपण करू. प्रोजेक्ट 20 मार्कांचा प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्हाला द्यायचा आहे. तो रिपोर्ट हा छोटा रिपोर्ट असला पाहिजे. तुम्ही MPhil किंवा PhD करत नाही आहात. तुमचा जो TYBAचा अभ्यासक्रम आहे त्याच्यातला जो एक पेपर आहे, त्या एक पेपरमधला छोटासा भाग म्हणजे तुमचा प्रकल्प आहे. त्यामुळे साधारणपणे 10 पानांच्यापर्यंत जाईल असा रिपोर्ट हवा आहे. कमीत कमी 10 असं म्हणत नाही आहे मी. साधारणपणे 10 पानांपर्यंत. ते 8 आणि 9 झाले तरी काही फरक पडत नाही. अर्थात त्याच्यामध्ये कंटेंट चांगलं हवं. म्हणजे तुम्ही कोणता विषय घेतला, तो विषय का घेतला, त्या विषयामध्ये तुम्हाला नवीन काय शोधायचं होतं, इथे संशोधन कसं करावं याच्या संबंधाने हा प्रोजेक्टचा प्रकार इथे ठेवलेला आहे. म्हणजे तुम्ही सोशल सायन्सेसमध्ये समाजशास्त्र, राज्यशास्त्र हे एक समाजशास्त्र आहे, सोशल सायन्स आहे. हे तुम्ही अगदी फर्स्ट इयरपासून शिकता आहात किंवा 11वी 12वीला असेल तर तेव्हाही तुम्हाला ते अभ्यासाला आलेलं आहे. सोशल सायन्सेस उभी कशी राहतात, वाढतात कशी, विकसित कशी होतात. तर सोशल सायन्सेसमध्ये, अगदी अलीकडच्या सोशल सायन्सेसमध्ये तरी संशोधनाला खूप महत्त्व आहे. समाजामधले वेगवेगळे प्रश्न असतात, वेगवेगळे मुद्दे असतात. अगदी निवडणुकीचं किंवा मतदानाचं वय 21 वरून 18 वरती आणलं, तिथपासून ते OBC रिझर्वेशनचा प्रश्न असेल, आत्ता गाजतोय तो, किंवा अगदी राम मंदिराचा प्रश्न असेल. समाजामध्ये अनेक तऱ्हेचे, अनेक पातळीवरचे प्रश्न असतात. त्या प्रश्नांमध्ये म्हणजे त्याचं मूळ शोधण्याचा प्रयत्न करणं किंवा त्याची कारणं, त्याचा इतिहास, हे सगळं शोधणं हे सामाजिक संशोधन झालं. सामाजिक संशोधन करून अनेक संशोधकांनी अनेक पद्धतींनी समाजशास्त्र विकसित केलेली आहे. आता उदाहरणार्थ रजनी कोठारी हे महान राजकीय विचारवंत होते. त्यांच्या नावावरून बराच गोंधळ होतो. रजनी म्हणजे स्त्रीचं नाव वाटतं, परंतु ते पुरुष. रजनी कोठारी यांनी पॉलिटिसायझेशन ऑफ कास्ट हा सिद्धांत मांडला. पॉलिटिसायझेशन ऑफ कास्ट म्हणजे जातीचं राजकीकरण. जात आणि राजकारण यांचा एकमेकांवर प्रभाव पडतो. आपण साधारणपणे एकाच दृष्टिकोनातून विचार करतो की जातीचा राजकारणावरती प्रभाव पडेल, पण रजनी कोठारींनी वेगळ्या पद्धतीने या सगळ्या घटनाक्रमाकडे पाहिलं आणि त्यांचं म्हणणं असं होतं की राजकारणाचा जातीवरती किंवा जाती व्यवस्थेवरती परिणाम होईल, विशेषतः लोकशाही राजकारणाचा, आणि त्यामुळे जाती व्यवस्था मोडून पडेल असं त्यांचं म्हणणं होतं. अर्थात तसं प्रत्यक्षात झालेलं नाही आहे, पण काही प्रमाणात त्यांनी जे काही मांडलेले मुद्दे आहेत ते प्रत्यक्षात आपल्याला राजकारणात दिसतात. लोकशाही राजकारणामध्ये संख्येला महत्त्व असतं, त्याच्यामुळे अल्पसंख्याक आणि तरीही सत्तेमध्ये असलेल्या जाती आहेत त्यांची सत्ता जाईल, हा त्यांचा पहिला मुद्दा होता. तशी ब्राह्मणांची सत्ता गेली. जे
आणखीन उरलेले अल्पसंख्याक जातींनी आहेत ते इतर जातींशी युती करण्याचा प्रयत्न करतील. उदाहरणार्थ काँग्रेसनी RPI, आता काँग्रेस हे विशिष्ट जातीचा पक्ष नाही आहे, परंतु साधारणपणे रिप्रेझेंटेशन काँग्रेस करते ती समाजातल्या, आता महाराष्ट्रात तरी निदान मराठ्यांचं वर्चस्व काँग्रेसवरती आहे हे अगदी निर्विवादपणे सिद्ध झालेलं सत्य आहे. तर मराठ्यांनी दलित जातींशी युती करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस RPI युतीमधून ते स्पष्ट दिसतं. तर हाही दुसरा रजनी कोठारींच्या सिद्धांताचा भाग प्रत्यक्षात आलेला तुम्हाला दिसतो की आपल्या जातीचा अभिमान वगैरे सगळ्या पारंपरिक गोष्टी आहेत त्या विसरून लोक दुसऱ्या जातीच्या पक्षांशी, दुसऱ्या जातीच्या आधारावर तयार झालेल्या पक्षांशी युती करून आपली सत्ता टिकवण्याचा प्रयत्न करतील. मग त्यातून हळूहळू सगळे एकमेकामध्ये मिसळत जातील आणि मग जात हा भाग मागे पडेल. हे थोडंसं रजनी कोठारेंचं थोडंसं त्याला आपल्याला म्हणता येईल की स्वप्न होतं म्हणा, किंवा त्यांना असं वाटत होतं. तर हे संशोधन त्याचा हा परिणाम आहे. संशोधन, विश्लेषण, जे काही समाजामध्ये घडतं त्याच्या आधाराने केलेलं विश्लेषण. इलेक्शन्सच्या वेळेला बरेच इलेक्शनचे पंडित आपल्याकडे आहेत आणि ते प्रेडिक्शन्स पण करतात. तर हेही एक प्रकारचं संशोधन आहे. आकडेवारी, जातीव्यवस्था, समाजव्यवस्था या सगळ्यांचा अभ्यास करून ते काहीतरी त्यांचं गृहीत जे काही असतं ते मांडतात आणि बऱ्याच वेळेला मग ते सत्य झालेलं पण तुम्हाला दिसतं. इलेक्शन सर्व्हे घेतले जातात. प्रत्यक्षात लोकांच्याकडून माहिती गोळा करून, अर्थात तो सॅम्पल सर्व्हे असतो, म्हणजे सगळ्या 70-80 कोटी मतदार आहेत तर त्या सगळ्या मतदारांची मुलाखत घेतली जात नाही. काही सॅम्पल निवडलं जातं, काही शहरांची, काही गावांची, काही विधानसभा मतदारसंघांची निवड होते. त्यामध्ये पुन्हा काही मतदारांची निवड केली जाते आणि त्यांच्या मुलाखती घेऊन त्याच्या आधाराने भारताचं किंवा महाराष्ट्राचं किंवा इतर कुठल्याही राज्याचं प्रेडिक्शन केलं जातं की कोणता पक्ष सत्तेवरती येईल. मग त्यापैकी बऱ्याच जणांचे अंदाज चुकतात, पण काही जणांचे बरोबर येतात. तर हे समाजशास्त्रीय संशोधन आणि त्याचे वेगवेगळे प्रकार मी तुम्हाला सांगितले. जातीविषयी आणखीन बरंच संशोधन झालेलं आहे. बऱ्याच जणांनी, म्हणजे एक सिद्धांत असा मांडला गेला की कनिष्ठ समजल्या जाणाऱ्या ज्या जाती आहेत जनरली, प्रत्यक्षात त्यांच्या जवळ जाऊन त्यांना जर विचारलं तर त्यांना आपल्या जातीचा अभिमान असतो. त्यांना त्याच्याबद्दल वाईट वाटत नसतं किंवा त्यांना असं वाटत नाही की आपण वरिष्ठ जातीमध्ये जन्माला आलं पाहिजे. तर प्रत्येकाला आपल्या जातीचा अभिमान असतो आणि प्रत्येकजण आपल्या दृष्टिकोनातून इतर जातींकडे पाहत असतो. अर्थात डॉमिनंट थिअरी किंवा डॉमिनंट प्रवाह ब्राह्मणांचा राहिलेला आहे, त्याच्यामुळे ब्राह्मणांचं डॉमिनेशन सगळ्या समाजावरती राहिलेलं आहे. तर याच्यावरतीही बरंच संशोधन झालेलं आहे. आता तुम्ही प्रोजेक्ट करताना मी तुम्हाला प्रोजेक्टचा एक आवाका सांगितला. प्रोजेक्ट म्हणजे काय असू शकतं. मग ते इलेक्शन सर्वे असतील, ते जातीव्यवस्थेसंबंधीची चर्चा असेल, ते चळवळीसंबंधीचा अभ्यास असेल, महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास असेल, महाराष्ट्राच्या भौगोलिक आर्थिक परिस्थितीचा अभ्यास असेल, राजकीय परिस्थितीचा अभ्यास असेल, एक आवाका तुम्हाला सांगितला. तुम्हाला तुमचा जो प्रोजेक्ट आहे तो बेसिकली सिलॅबस बेस्ड असणार आहे, सिलॅबसच्या आधारावरती असणार आहे. ह्याचं एक कव्हर पेज आहे. आत्ता इथे घाईनी त्याच्यात काही लिहून घेण्याची काही गरज नाही. तुमच्या ग्रुपवरती पण मी ही फाईल टाकलेली आहे. या फाईलची लिंक या प्रेझेंटेशनमध्ये पण आहे. ते प्रेझेंटेशनही तुमच्या ग्रुपवरती मी टाकणार आहे. तर ते पेज जे आहे हे तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्टचं हे पहिलं पेज असेल. सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे इथे रोल नंबर आणि युनिव्हर्सिटी सीट नंबर. रोल नंबर आता कॉलेजतर्फे तुम्हाला मिळेल. युनिव्हर्सिटी सीट नंबर
मिळेल की नाही, जोपर्यंत तुम्ही प्रोजेक्ट सबमिट करणार त्यावेळेला ते मिळेल की नाही याची खात्री नाही आहे. परंतु मिळाला तर तो इथे टाकायचा आहे. तो 5-6 डिजिटचा नंबर असतो. त्याच्यानंतर इथे खाली कॉलेजचं नाव, पत्ता, मग अकॅडमिक इयर इथे दिलेलं आहे, डिपार्टमेंट ऑफ पॉलिटिकल सायन्स, DYBA, सेमिस्टर 5, पेपरचं नाव दिलं आहे, प्रोजेक्ट रिपोर्ट. आता इथे तुम्हाला भरायचं आहे नाव, ते टायटल ऑफ द प्रोजेक्ट. ही वर्ड फाईल तुम्हाला अशीच्या अशी दिलेली आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी कायम ठेवून इथे तुमच्या प्रोजेक्टचं टायटल, मग ते मराठीतून लिहिणार असेल तर मराठी, इंग्रजीतून असेल तर इंग्रजी, सबमिटेड बाय म्हणजे इथे तुमचं नाव येईल, इथे कोणत्या तारखेला सबमिट केली ती तारीख येईल. आता साधारणपणे ऑक्टोबर एंडपर्यंत म्हणजे पुरेसा वेळ तुम्हाला मी दिलेला आहे. आजपासून तुम्ही सुरुवात करायची आहे. एक विषय निवडायचा, त्या विषयासंबंधाने एक 15 दिवस पुढचे माहिती गोळा करत राहायचं आणि 15 दिवसानंतर 5-6 दिवसामध्ये सगळी माहिती संकलित करायची. म्हणजे गोळा करताना सुद्धा तुम्ही ते संकलन आणि त्याचं विश्लेषण करत जा आणि शेवटी 5-6 दिवसांमध्ये म्हणजे 20-21पर्यंत सहजपणे तुमचा हा प्रोजेक्ट पूर्ण व्हायला हरकत नाही आहे. इथे तुमची सही करायची आहे. आता अर्थात आपण हा प्रोजेक्ट ऑनलाईन घेणार आहोत, म्हणजे ही फाईल तुम्हाला एक फॉर्म दिला जाईल, त्याच्यामध्ये अटॅच करायची आहे. आता त्याच्यामध्ये तुम्ही जर वर्डमध्येच टाईप केलं तर सर्वोत्तम आहे. सगळ्यात छोटी आणि कॉम्पॅक्ट अशी फाईल तयार होईल. तुम्ही वर्डमध्ये टाईप करू शकत नाही आहात, हरकत नाही. तुम्ही हाताने तो प्रोजेक्ट लिहा, त्याच्या पेजेसचे फोटो काढा, त्या इमेजेस अर्थात छोट्या साईजच्या करा. इमेजेस 5-6 MBची एक इमेज होते, एवढ्या मोठ्या इमेजेस आपल्याला करायच्या नाही आहेत. तीच 5-6 MBची इमेज जी आहे ती छोटी करता येते. त्याचं सॉफ्टवेअर आहे, ते ऑनलाईन अवेलेबल आहे, फ्री आहे. तर ते तुम्हाला त्याची लिंक पण मी देईन. हे तुमचे 5-6 MBचे म्हणजे तुम्ही फोटो काढल्यानंतर 5-6 MBची इमेज तयार झाली एका पेजची, तर ती अगदी 400 KB खाली नेता येते तुम्हाला. तर 400-500 KBचं एखादं पेज, असे 10 पेजेस म्हणजे साधारणपणे 4-5 MBची तुमची फाईल होईल, तर तेवढी पुरेशी आहे. तर इथे सिग्नेचर तुम्हाला परत सिग्नेचरचे इमेजचा फोटो काढून इथे टाकावी लागेल, दुसरा मार्ग नाही आहे आपल्याकडे आत्ता तरी. आणि ते सबमिट केल्यानंतर ते तपासलं जाईल आणि तुम्हाला त्याचे मार्क्स मिळतील. ते मार्क अर्थातच युनिव्हर्सिटीच्या रिझल्टमध्ये तुम्हाला दिसतील. तर पुन्हा आपल्या प्रोजेक्ट रिपोर्टच्या चर्चेकडे येऊ आपण. तर हे कव्हर पेज झालं. आता विषय कोणते कोणते घ्यायचे. तुमच्या पेपरचं टायटल आहे पॉलिटिक्स ऑफ मॉडर्न महाराष्ट्र आणि त्याचा सिलेबस हा इथे खाली मी दिलेला आहे. मॉड्यूल 1 हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड, ऐतिहासिक पार्श्वभूमी. आता इथेच खूप काही करता येण्यासारखं आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासासंबंधी तुम्हाला एखादा प्रोजेक्ट घेता येईल. मग तुम्ही कुठपासून सुरुवात करणार ते तुम्ही ठरवा, लिमिट नाही आहे. म्हणजे 5व्या-7व्या शतकापासून सुरू कराल, यादवांपासून सुरू कराल, राष्ट्रकूटांपासून सुरू कराल, की शिवाजी महाराजांपासून, की तुकाराम महाराजांपासून. तुकाराम महाराजांच्या पासूनचा इतिहास किंवा ज्ञानेश्वरांपासूनचा इतिहास पाहायला गेला. वारकरी संप्रदायाविषयी तुम्ही लिहू शकता. तो आध्यात्मिक संप्रदाय असला तरी त्याचा राजकीय प्रभाव आहे, आजही तो जाणवतो. त्यामुळे त्या दृष्टीने त्याचा अभ्यास तुम्ही करू शकता. ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झाला असे कळस, असं वारकरी संप्रदायामध्ये म्हणतात. म्हणून ज्ञानबा तुकाराम असं म्हणतात. ज्ञानबापासून सुरुवात झाली, तुकारामापर्यंत तो कळस चढला. तर त्याचा सुद्धा अभ्यास तुम्ही करू शकता. हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडमध्ये महाराष्ट्राच्या इतिहासासंबंधी कोणताही मुद्दा तुम्ही घेऊ शकता. फक्त एक करा की विषय फायनल करण्याच्या अगोदर ग्रुपमध्ये त्या विषयाचं नाव द्या, तुमचं नाव आणि विषयाचं नाव, तुमचा नंबर
किंवा मग त्याच्यासाठी पण एक फॉर्म मी तुम्हाला वेगळा देईन. त्या फॉर्ममध्ये पुढच्या आठवडाभरामध्ये तुमच्या विषयाचं नाव तुम्ही द्या. ते ॲप्रूव्ह झालं तरच पुढे जा, नाहीतर मी तुम्हाला प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली कॉल करून काय चेंजेस हवे आहेत किंवा काय वेगळं हवं आहे ते सांगेन. कारण काय काय वेळेला असं होतं की अंदाज न आल्याने कोणताही विषय घेतला जाऊ शकतो की ज्याचा महाराष्ट्राच्या राजकारणाशी काहीही संबंध नाही. तर आपण इथे पहिला टॉपिक बघा, इव्होल्युशन ऑफ आयडिया ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्र या संकल्पनेचा उदय. मराठी विश्वकोश जे आहे, तर मराठी विश्वकोश आता याच्यावरती पण अवेलेबल आहे, नेटवरती पण अवेलेबल आहे. आपण इथे आत्ता सर्च देऊन बघू. मराठी विश्वकोशाची ही आवृत्ती इथे अवेलेबल आहे आणि इथे तुम्हाला जे पाहिजे ते सर्च देऊन त्याच्या संबंधाने बरंच डॉक्युमेंटेशन इथे मिळू शकतं. तर महाराष्ट्र हा सर्च दिल्याबरोबर महाराष्ट्र राज्य, महत्त्वाची स्थळे, चित्रपत्रे, महाराष्ट्र राज्य चित्रपट, महाराष्ट्र राज्य हस्तव्यवसाय, कला, ग्रंथ प्रकाशन, वृत्तपत्रसृष्टी. आता हा लेखाचा तुम्हाला बराच चांगल्या पद्धतीने वापर करता येईल. महाराष्ट्र राज्यातली वृत्तपत्रसृष्टी याच्या संबंधाने असलेला हा लेख आहे. तर विश्वकोशामध्ये बरीच माहिती तुम्हाला मिळेल. ऐतिहासिक पार्श्वभूमी, तुम्हाला हा प्रकार माहीत असेल, दर्पण. तर दर्पणपासून महाराष्ट्रातली वृत्तपत्रसृष्टी सुरू झाली आणि मग आजपर्यंतची सगळा इतिहास आजपर्यंत याच्यामध्ये दिलेला आहे. मराठवाड्यातली वृत्तपत्रांचे स्वरूप, याच्या संदर्भात काही आणखीन संदर्भ इथे दिलेले आहेत. आता इथे थोडंसं संशोधन करणं तुम्हाला अपेक्षित आहे. आता संशोधनाला लायब्ररीज वगैरे आता मला वाटतं बऱ्यापैकी सुरू झालेले आहेत. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयामध्ये सुद्धा बरंचसं मटेरियल तुम्हाला मिळू शकतं तुमच्या या विषयांसंबंधाने. आणि संशोधन शोध कसा घ्यायचा तर तुम्ही ठरवायचं आहे. तुम्ही तुमच्या मर्यादा ठरवायच्या आहेत की तुम्ही तुमचं पद्धत ठरवायची आहे, कशा प्रकारे तुम्ही संशोधन कराल. तर या प्रकारे आणखीन थोडंसं पुन्हा विश्वकोशामध्ये आपण बघूया. भाषा आणि साहित्य, शिक्षण, लोक आणि समाज जीवन, आर्थिक स्थिती, इतिहास आणि राजकीय स्थिती. इथे तुम्हाला प्रोजेक्टविषयी बरोबर आर्टिकल हे मिळेल. तर महाराष्ट्र राज्य, इतिहास व राजकीय स्थिती, वनश्री, मृदा, भूवर्णन, भरपूर पानं आहेत, भरपूर पेजेस आहेत. महाराष्ट्र एवढा एक सर्च दिला तर साधारणपणे 104 पेजेस आणि प्रत्येक पेजवरती 10-15 तरी नोंदी आहेत. म्हणजे एवढ्या सगळ्या नोंदी महाराष्ट्राबद्दल आहेत. इथे लिहिलेलंच आहे 1065 सर्च रिझल्ट्स. आता एक आकडा दिसत नाही आहे तिथे, परंतु हजाराच्या वर रिझल्ट्स आलेले आहेत. तर एवढी सगळी माहिती मराठीमधून उपलब्ध आहे. इंग्रजीमधून जे करणार आहेत त्यांच्यासाठी तर स्काय इज द लिमिट. म्हणजे भरपूर मटेरियल तुम्हाला महाराष्ट्रासंबंधी मिळेल. त्याचा वापर करा आणि चांगला प्रोजेक्ट लिहा. तर इव्होल्युशन ऑफ आयडिया ऑफ महाराष्ट्र याच्या संबंधाने मी तुम्हाला सांगितलं. मी काही माझ्याकडे जे मटेरियल आहे ते वेळोवेळी ग्रुपवरती टाकत जाईल. महाराष्ट्रासंबंधी जे जे काही मला मिळेल ते सगळं ग्रुपवरती, वेबसाईटवरती आणि अशा प्रेझेंटेशन्सच्या माध्यमातून मी तुम्हाला उपलब्ध करून देईन. त्याच्यानंतर नॅशनॅलिस्ट मूवमेंट अँड सोशल रिफॉर्म मूवमेंट, राष्ट्रीय चळवळ आणि समाज सुधारणेची चळवळ. आता त्याच टॉपिकची आपल्याला चर्चा पण करायची आहे. तर त्या चर्चेच्या ओघामध्ये आणखीन बरेच रेफरन्सेस मी तुम्हाला देईन. आता नॅशनॅलिस्ट मूवमेंट, राष्ट्रीय चळवळ.
राष्ट्रासाठी, स्वातंत्र्यासाठी महाराष्ट्रामध्ये काय काय प्रयत्न झाले. मग आता त्याच्यामध्ये सावरकर असतील, चाफेकर बंधू असतील, लोकमान्य टिळक आहेत, वासुदेव बळवंत फडके आहेत, अशा पर्सनॅलिटीज आहेत. चाफेकर बंधू हे तिघ भाऊ होते आणि त्यांनी रँडचा खून केला. त्याच्यावरती झी मराठीवर एक सिरियल आहे, झी मराठीवरचं सिरियल. गोंद्या आला रे. गोंद्या आला रे हा त्यांचा एक कोडवर्ड होता. रँडची गाडी आल्याबरोबर ते एकाने दुसऱ्याला सांगायचं आणि मग दुसऱ्याने फायर करायचं. तर गोंद्या आला रे हा कोडवर्ड घेऊन ही झी मराठीची सिरीज तयार करण्यात आलेली आहे. तर ती पण बघा, त्याच्यामधूनही तुम्हाला बरंचसं काही मिळेल, त्याच्यातूनही तुम्हाला बरंचसं काही सांगता येईल. वासुदेव बळवंत फडक्यांवरती सुद्धा एक मूव्ही आहे, तो पूर्णपणे यूट्यूबवरती अवेलेबल आहे, फ्री आहे. तुम्हाला त्याच्यासाठी काही पैसे खर्च करण्याची गरज नाही आहे. तर असे सिनेमा किंवा काही सिरीज याचा अभ्यास, रानड्यांवरती जी एक सिरीज आहे उंच माझा झोका, त्याचा अभ्यास करून सुद्धा तुम्ही काही मांडणी करू शकता, त्याच्या आधाराने काही मांडणी करू शकता. सोशल रिफॉर्म मुवमेंट याच्यामध्ये ब्राह्मणेतर चळवळ आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना, तिथून महाराष्ट्रातल्या समाज सुधारणांना सुरुवात झाली. मग समाज सुधारणा महाराष्ट्रातल्या 3 पातळीवरती झालेल्या दिसतात. एक ब्राह्मण समाजामध्ये झालेल्या सुधारणा, दुसरा ब्राह्मणेतर, ज्याला नंतर ब्राह्मणेतर हे नाव पडलं, तर सत्यशोधक समाजाच्या अनुषंगाने झालेल्या सुधारणा, आणि दलित चळवळीच्या माध्यमातून झालेल्या सुधारणा. अशा 3 वेगवेगळ्या पातळ्यांवरती 3 टप्प्यांमध्ये सुधारणा चळवळी, समाज सुधारणेच्या चळवळी झाल्या. तर यापैकी कोणत्याही चळवळीचा तुम्ही स्वतंत्रपणे अभ्यास करू शकता किंवा त्या चळवळीतल्या नेत्यांचा अभ्यास करू शकता. तुम्ही महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या विषयी लिहू शकता. फक्त एवढंच आहे की ते महाविद्यालयाच्या पातळीवरती, 3rd इयर BAच्या पातळीवरती आहे, हे लक्षात आलं पाहिजे. फुल्यांच्यावरती, महात्मा फुल्यांच्यावरती निबंध 4वी-5वीतल्या मुलाला सुद्धा लिहायला सांगितला जातो. तर तसा लिहायचा नाही आहे. तर त्यांनी जे काही संशोधन केलं, तर रोझालिन ओ हॅनलन नावाच्या अमेरिकन संशोधिका, त्यांनी महाराष्ट्रात येऊन इथे बसून या सगळ्या चळवळीचा अभ्यास करून, किंवा गेल ओम्वेट असेल तर ब्राह्मणेतर चळवळीचा अभ्यास करून त्यांनी त्याच्याविषयी एक मोठं पुस्तक लिहिलेलं होतं. तर तुमच्याकडून त्या प्रकारचा नसला तरी साधारणपणे त्या दिशेने जाणाऱ्या अभ्यासाची अपेक्षा आहे. अमेरिकेतून इथे येऊन इथली भाषा शिकून, इथला इतिहास शिकून, इथली सगळी जुनी पुराणी संदर्भ सगळे शोधून ते व्यवस्थित लावून त्याच्यावर पुस्तक लिहिणं, याला संशोधन म्हणतो, समाजशास्त्रीय संशोधन. तर त्या प्रकारचं काही काम तुमच्याकडनं अपेक्षित आहे. त्यानंतर तशीच दुसरी चळवळ, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, संयुक्त महाराष्ट्र मुवमेंट, त्या चळवळीचा अभ्यास करून त्याच्याविषयी पण मांडणी तुम्ही करू शकता, त्यातल्या नेत्यांचा अभ्यास तुम्ही करू शकता. दुसरा मॉड्यूल आहे सब रिजनॅलिझम, रिजनल डिस्पॅरिटी
अँड डेव्हलपमेंट म्हणजे उपप्रादेशिकतावाद, प्रादेशिक विकास या प्रादेशिक विषमता आणि विकास. सब रिजनॅलिझम म्हणजे आता महाराष्ट्र हा एक प्रदेश आहे भारतातला. मराठी भाषेच्या आधारावरती त्याची निर्मिती झाली. त्याच्या अंतर्गत पुन्हा आणखीन उपविभाग कोकण, मराठवाडा, विदर्भ हे उपविभाग निर्माण झालेले आहेत. प्रत्येकाची वैशिष्ट्ये वेगळी आहेत, भौगोलिक वैशिष्ट्ये वेगळी, आर्थिक वैशिष्ट्ये वेगळी, सामाजिक वैशिष्ट्ये वेगळी, वेगवेगळ्या जाती धर्म तिथे आहेत, तिथलं राजकारण वेगळं आहे. तर उपप्रादेशिकतावाद, प्रदेशामध्ये पुन्हा आणखीन वेगवेगळे तुकडे पडलेले दिसतात, त्यांचा अभ्यास त्याला उपप्रादेशिकतावाद. आता याच्यामध्ये विदर्भामध्ये वेगळ्या विदर्भाची मागणी होते आहे. काही जण अगदी संख्या कमी आहे त्याची, नगण्य आहे, पण मराठवाड्यामध्ये सुद्धा स्वतंत्र मराठवाड्याची काही लोकांच्या डोक्यामध्ये संकल्पना आहे. कोकणामध्ये पण अशा काही चळवळी आहेत, काही छोट्या संघटना आहेत की जे वेगळ्या कोकणाची मागणी करतात. तर असं महाराष्ट्राच्या अंतर्गत पुन्हा विभाजन झालेलं दिसतं. कोकण, मराठवाडा, विदर्भ, आता याच्याविषयी आपण एक सविस्तर लेक्चर घेतलेलं होतं. तर कोकणामध्ये म्हणजे एका बाजूला समुद्रकिनारा आणि एका बाजूला सह्याद्रीच्या रांगा, कॅलिफोर्नियासारखी भूरचना आहे. अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियासारखी कोकणाची भूरचना आहे. त्याच्यामुळे कोकणाचा कॅलिफोर्निया करायचा, तर तुम्ही असं एक टायटल देऊन प्रोजेक्ट करू शकता. कोकणाचा कॅलिफोर्निया करायचं होतं, त्याचं काय झालं किंवा प्रत्यक्षात वास्तव काय आहे. तुम्ही कोकणात राहणारे असाल तर तुम्हाला कोकणातल्या बऱ्याच गोष्टी, बरेच बारकावे माहीत असतील. तुम्ही तुमच्या जिल्ह्याचा अभ्यास करू शकता, तुमच्या तालुक्याचा अभ्यास मांडू शकता, किंवा तुमच्या गावामध्ये जर विशेष काही घडलं असेल, अर्थात कुठल्याही गावाचा अभ्यास आपल्याला नको आहे, विशेष काही घडलं आहे, वेगळं काहीतरी घडलं आहे, तर त्याचा अभ्यास तुम्ही मांडू शकता. तुमच्या गावामध्ये एखादी स्वयंसेवी संस्था आहे आणि तिने काहीतरी मोठा प्रयोग केला आहे, वेगळं काहीतरी केलं आहे, तर त्याची मांडणी तुम्ही करू शकता तुमच्या प्रकल्पामध्ये. तुमच्या भागामधले नेते, त्यांनी जर वेगळं काही कॉन्ट्रीब्युशन केलेलं असेल, त्यांचा यश अपयश याची चर्चा करणारा प्रबंध किंवा प्रोजेक्ट तुम्ही मांडू शकता. दांडेकर कमिटी रिपोर्ट, हा दांडेकर कमिटी रिपोर्ट ऑनलाईन अवेलेबल आहे, त्याची पण नंतर एक लिंक मी तुम्हाला देईन. अर्थात हा मोठा एवढा रिपोर्ट पाहणं, त्याचा अभ्यास करणं आणि त्याच्यावरून अहवाल तयार करणं हे महिनाभराच्या कालावधीमध्ये अपेक्षित नाही आहे. मग त्याच्याविषयी चर्चा करणारे काही लेख मी देईन तुम्हाला, त्याच्या आधाराने तुम्ही दांडेकर समिती अहवालावरती सुद्धा प्रोजेक्ट करू शकता. V.M. दांडेकर हे अर्थशास्त्रज्ञ होते. 1983 त्यावेळच्या वसंतदादा पाटील मंत्रिमंडळाने, वसंतदादा पाटील हे महाराष्ट्राचे त्यावेळेला मुख्यमंत्री होते काँग्रेसचे, तर त्यांनी एक दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आणि त्या समितीचं काम काय होतं, तर विकासामध्ये असमतोल आहे का हे तपासणं. म्हणजे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून, विशेषतः मराठवाड्यातून, विदर्भातून अनेक तक्रारी येत होत्या की इथे विकासाचा असमतोल आहे, सगळे फंड्स पश्चिम महाराष्ट्राकडे वळवले जातात, पश्चिम महाराष्ट्र श्रीमंत झाला आहे आणि मराठवाडा, विदर्भ मागे पडत चाललेला आहे, कोकण मागे पडत चाललेला आहे, अशा तक्रारी होत्या. मग त्या तक्रारी दूर करण्यासाठी, त्याच्यात खरं काय, तथ्य किती हे तपासण्यासाठी एक फॅक्ट फाइंडिंग कमिटी, सत्यशोधन समिती, म्हणजे समितीचं नाव तसंच होतं, फक्त समिती अध्यक्षांच्या नावाने ओळखली जाते आणि ती साधारणपणे तशी प्रथा आहे, जो अध्यक्ष असतो त्याच्याच नावाने कमिटी ओळखली जाते.
त्यामुळे दांडेकर समिती असंच त्याला म्हणतात. पण फॅक्ट फाइंडिंग कमिटी ऑन रिजनल इम्बॅलन्स ऑफ महाराष्ट्र, जे महाराष्ट्रातील प्रादेशिक असमतोलासंबंधी सत्यशोधन समिती, अशा प्रकारचं नाव या समितीचं होतं. या समितीने वर्षभर सगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन माहिती गोळा केली, अतिशय चिकित्सक असा सखोल असा अभ्यास केला आणि त्याच्या आधाराने महाराष्ट्राच्या असमतोलाचं वर्णन केलं. मग त्यांनी तर असा आग्रह धरला होता की प्रदेश नाही, जिल्ह्यांमध्ये पण असमतोल आहे. म्हणजे पुणे जिल्हा विकसित मानला तर पुणे जिल्ह्याचा बराचसा भाग मागास पण आहे. सातारा जिल्हा विकसित मानला तर साताऱ्याचा अर्धा भाग दुष्काळी आहे आणि मागास आहे. म्हणजे तसं तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यामध्ये दिसेल. तर जिल्हावार विकासाचा असमतोल तपासला गेला पाहिजे असं पण त्यांनी सुरुवातीला मांडलेलं होतं. पण अर्थात सरकारने प्रादेशिक असमतोल या आधारानेच पुढे सगळी कार्यवाही केली आणि रिपोर्टसुद्धा त्याच पद्धतीने मांडलेला आहे. ते या कमिटीचा रिपोर्टचा अभ्यास करून त्याच्याविषयी माहिती मिळवून तुम्ही एखादा प्रोजेक्ट करू शकता. स्टॅच्युटरी डेव्हलपमेंट बोर्ड्स, वैधानिक विकास मंडळे, आता याचा तर कॉन्स्टिट्यूशनमध्ये उल्लेख केलेला आहे. याच्याविषयी पण माहिती तुम्ही गोळा करू शकता. मग घटनेत काय म्हटलेलं आहे, प्रत्यक्षात ते कधी अस्तित्वात आले, त्यांनी काय काम केलं आणि आज त्यांची काय स्थिती आहे, हे सगळं तुम्हाला नेटवरती शोधल्यानंतर मिळेल. एखादं चांगलं रेफरन्स बुक एकत्रितपणे सगळी माहिती देणारं नाही आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी माहिती तुम्हाला शोधावी लागेल. नेटवरती शोधलं तर आणखीन सोपं जाईल, घर बसल्या तुम्हाला याची माहिती मिळेल. तर स्टॅच्युटरी डेव्हलपमेंट बोर्ड्स महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विभागांसाठी स्थापन करण्यात आलेली होती. प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी याच्याकडे शक्यतो दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला, कारण त्याचं नियंत्रण राज्यपालांकडे होतं. आणि जर या वैधानिक विकास मंडळांना महत्त्व दिलं तर राज्यपालांचं महत्त्व वाढेल आणि मुख्यमंत्र्यांचं महत्त्व कमी होईल, या भीतीने त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. त्यामुळे वैधानिक विकास मंडळांकडून फारसं काम महाराष्ट्रात कधी झालं नाही. त्यांच्या वेबसाईट्स पण आहेत, वेबसाईटवर काही माहिती पण आहे, ती जरूर पहा आणि त्याच्या आधाराने एखादा छोटासा प्रकल्प तुम्ही तयार करू शकता. तिसरं मॉड्यूल आहे तर त्याच्यामध्ये भरपूर स्कोप आहे संशोधन करण्याला. पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन्स इन महाराष्ट्र, स्टेट लेजिस्लेचर, महाराष्ट्रातल्या राजकीय संस्था, याच्यामध्ये राज्य विधिमंडळ, महाराष्ट्रामध्ये द्विसभागृही विधिमंडळ आहे. म्हणजे 2 सभागृह आहेत, विधानसभा आणि विधान परिषद, लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आणि लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. तर याच्या आत्तापर्यंत साधारणपणे 15 इलेक्शन्स झालेले आहेत. त्या 15 इलेक्शन्सचा सर्व इलेक्शन डेटा मी इथे एकत्रित केलेला आहे. 1962 पासून ते 2019 पर्यंत या 15 इलेक्शन्स झालेले आहेत. ही कंप्लीट लिस्ट आहे. कारण काय आहे की इथे ब्लँक दिसतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही 62 पासून अस्तित्वात नव्हती, तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे इथे ब्लँक्स आहेत. तर एका वेळेला त्यांना इथे 2009 13 जागा मिळाल्या, 2014 1 जागा मिळाली आणि 19 त्यांच्याकडे एकही जागा नाही. तर असा हा फरक आहे. काही पार्टीज पहिल्यांदा अस्तित्वात होत्या, त्याच्यानंतर त्या परत, आता इंडियन काँग्रेस सोशलिस्ट 1985 अस्तित्वात होती. मग त्याच्यानंतर 95 त्यांनी काही निवडणुका लढवलेल्या दिसतात, पण त्यांना मिळाले 0. पण पुढे त्यांचं अस्तित्व संपलेलं दिसतं. शरद पवारांचा हा पक्ष होता. तर इंडियन काँग्रेस सोशलिस्ट, शरदचंद्र सिन्हा, इंडियन नॅशनल काँग्रेस आय आणि इंडियन नॅशनल काँग्रेस यू, असे वेगवेगळे पक्ष. आता ह्यांची इथे तुम्हाला एडिटेड लिस्ट दिसेल की ज्या पक्षांना जागा मिळाल्या त्यांचीच यादी मी इथे फक्त घेतलेली आहे. इथे शेवटची यादी जर तुम्ही पाहिली तर तुम्हाला दिसेल
की 2019मध्ये काय स्थिती होती. आता इथे याच्यामध्ये काही एडिटिंग करायचं आहे, तर ते 288 हा आकडा इथे घेतला गेला आहे, त्याच्यामुळे तिथे पण येतो आहे. हा आकडा काढल्यानंतर खरं चित्र मॅपचं तुम्हाला इथे दिसेल. तर 105 जागा बी जे पीला मिळाल्या, शिवसेनेला 57, एन सी पीला 54, इंडियन नॅशनल काँग्रेस 44, अदर्स 20 आणि इंडिपेंडंट 8, अशा 288 जागा आहेत. 105 आणि 57 मिळून भाजप शिवसेनेची सत्ता येईल असं भाजपला वाटत होतं, परंतु शिवसेनेनी जे काय केलं ते पुढे तुम्हाला सगळा इतिहास माहिती आहे. आणि मग हे तीन पक्ष एकत्र आले, 57, 54 आणि 44. काही अदर्समधले काही जण त्यांना मिळाले, इंडिपेंडंटमधले काही त्यांना मिळाले, आणि मग भाजपला एकटं टाकून, भाजपला बाजूला करून 105 जागा, म्हणजे सर्वाधिक मतं किंवा सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी त्यांना सत्ता मिळू शकली नाही. सत्ता मिळाली, एखाद दिवसापुरती सत्ता त्यांच्याकडे राहिली. मुख्यमंत्र्यांची पहाटे मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला देवेंद्र फडणवीसांचा राजभवनावरती, आणि उपमुख्यमंत्री ते पण त्यांचा पण शपथविधी तिथे झाला, आणि अर्थातच नंतर ते टिकू शकलं नाही मंत्रिमंडळ, आणि आत्ताची स्थिती तुम्हाला माहिती आहे. तर ही सर्व माहिती इथे एकत्रित केलेली तुम्हाला दिसेल. हे ग्राफ कसे तयार करायचे यासंबंधी पण एक वेगळा लेक्चर मी घेईन, मग त्याचाही तुम्हाला उपयोग होईल. तर आकडेवारी घेऊन त्याच्या आधाराने ग्राफ तयार करून अतिशय सुंदर असा प्रोजेक्ट तुम्ही करू शकता. डेटा मायनिंग असं एक शब्द तुम्ही ऐकला असेल. डेटा मायनिंग, आता ही जी लिस्ट आहे, हा डेटावरून तुम्हाला काय दिसतं, वरवर पाहता पटकन एक निष्कर्ष काढता येतो की पक्षांची संख्या वरचेवर कमी होत चाललेली दिसते आहे. आता कमीत कमी पक्षांकडे जास्तीत जास्त जागा जात आहेत. म्हणजे हे 4 पक्ष सातत्याने राहिलेले आहेत, वेगवेगळ्या रूपामध्ये राहिलेले आहेत. बाकीच्यांच्याकडे केवळ 28 जागा आहेत. मुख्य जागा त्याचं वाटप या 4 पक्षांमध्ये झालेलं आहे. म्हणजे सहज पाहता तुम्हाला हा एक निष्कर्ष आकडेवारीवरून काढता येईल. त्याला डेटा मायनिंग असं म्हणतात. मायनिंगचं हे अगदी किरकोळ उदाहरण तुम्हाला दिलं. डेटा मायनिंग, त्याच्यामध्ये बराच अल्गोरिदम वापरतात, बराच सॉफ्टवेअरचा वापर होतो. तर तुम्ही या डेटाचा आधार घेऊन काही नवीन निष्कर्ष काढता येत आहेत की ते पहा. चीफ मिनिस्टर आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स, मुख्यमंत्री, मंत्री परिषद आणि त्यांची भूमिका. आता सगळ्या मुख्यमंत्र्यांची यादी इथे उपलब्ध आहे. विकिपीडियाचं पेज आहे. विकिपीडियाकडे कुत्सित नजरेने स्टँडर्ड संशोधक असतात, ते पाहतात, पण मला तरी त्याच्यामध्ये काही फार गैर वाटत नाही. ते थोडीशी माहिती तपासून घ्यायला लागते. ती सगळ्या वेळेला बरोबर असेलच असं नाही, व्हेरीफाय करावी लागते. पण बेसिक माहिती मिळवण्याच्या दृष्टीने, विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय चांगली व्यवस्था आहे. व्हॉलंटरी कॉन्ट्रीब्युशन आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा कॉन्ट्रीब्यूट करू शकता. इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती किती स्ट्रक्चर्ड आणि किती व्यवस्थित आहे ते पहा. म्हणजे 1937 पासूनचे महाराष्ट्रातले मुख्यमंत्री इथे दिलेले आहेत. त्यावेळेला ते अर्थातच बॉम्बे स्टेट होतं इंग्रजांच्या काळातलं. आपल्याला मुख्यतः लक्ष द्यायचं ते स्वातंत्र्यानंतर, आणि स्वातंत्र्यानंतरही महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर. 56 ते 60 यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते. 60 साली महाराष्ट्राची निर्मिती झाली. ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. तर 1960 ते 1962 इथे किती वर्ष आणि किती दिवस झाले ते पण दिलेलं आहे, आणि कोणत्या असेंब्लीशी यांचा संबंध आला, कोणत्या पक्षाचे ते होते, त्याचा कलर एक वेगळा त्यांनी ठरवलेला आहे. मग त्यांच्यानंतर आले ते मारुतराव कन्नमवार. कन्नमवारांचा दुर्दैवाने पदावरती असताना मृत्यू झाला. 1 वर्ष 4 दिवस एवढीच कारकीर्द त्यांना मिळाली.
त्याच्यानंतर काही काळ PK सावंत हे मुख्यमंत्री होते. पुढे वसंतराव नाईक, त्यांचा एकूण जीवनकाळ इथे दिलेला आहे 1913 ते 1979. ते पुसदचे होते विदर्भातल्या. 67 पासून 72 आणि 72 पासून 75 असं 11 वर्ष 77 दिवस, म्हणजे आजपर्यंतचा सगळ्यात मोठा कार्यकाळ हा वसंतराव नाईकांचा आहे. तर नाईकांनी शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावरती सुधारणा घडवून आणल्या. महाराष्ट्रातल्या पुष्कळ बदल महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नाईकांनी या काळामध्ये केले. त्यांना भरपूर वेळ मिळाला त्यांना हवे तसे बदल करण्यासाठी. त्यांच्यानंतर आले आहेत ते शंकरराव चव्हाण, यांना हेडमास्टर असं म्हटलं जायचं. आणीबाणीच्या काळामध्ये हे महाराष्ट्रात मुख्यमंत्री होते 75 ते 77. त्यानंतर मगाशी उल्लेख केला ते वसंतदादा पाटील, पहिल्यांदा आले ते 78मध्ये. मग तिथे एक मोठं नाट्य घडलं. आपण मुख्यमंत्र्यांची कारकीर्द ओळीने पाहणार आहोत, त्यावेळेला याची सविस्तर चर्चा, हीच यादी घेऊन प्रत्येक मुख्यमंत्र्याची सविस्तर चर्चा आपण करत जाऊ. आत्ता मी त्याच्यामध्ये फारसा वेळ घालवत नाही आहे. तर पाटलांनंतर, वसंतदादा पाटलांच्या नंतर शरद पवार हे मुख्यमंत्री झाले. त्याच्यानंतर काही काळ आपल्याकडे राष्ट्रपती राजवट होती. मग त्याच्यानंतर 80 सालापासून अब्दुल रहमान अंतुले, बाबासाहेब भोसले, वसंतराव पाटील किंवा वसंतदादा पाटील ज्यांना म्हणतो आपण, शिवाजीराव पाटील निलंगेकर, शंकरराव चव्हाण, इथपर्यंत महाराष्ट्रातल्या या मुख्यमंत्रीपदाची अस्थिरता कायम होती. म्हणजे 80 ते 88 हे अस्थिर काळ झाला सगळा महाराष्ट्रातला, अस्थिरतेचा काळ. सतत मुख्यमंत्री बदलत राहिले. 88 साली पुन्हा शरद पवार मुख्यमंत्री पदावरती आले. मराठा लॉबी आणि मराठा लॉबीचे विरोधक यांच्यामधला संघर्ष इथे अगदी स्पष्ट दिसून येतो. 80 सालापासून मराठा लॉबीला डावलण्याचा प्रयत्न झाला आणि त्याच्यामुळे एकही मुख्यमंत्री धड टिकू शकला नाही. बाबासाहेब भोसले हे मराठा असले तरी मराठा लॉबीमध्ये नव्हते. शिवाजीराव पाटील निलंगेकर, शंकरराव चव्हाण हेही असेच की जे मराठा आहेत, परंतु मराठा लॉबीशी त्यांचा फारसा संबंध नाही. ज्याला शुगर लॉबी असंही म्हटलं जातं, जी पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठा नेत्यांची होती किंवा आहे आणि ज्यांचे सगळे अर्थकारण साखर कारखान्यांवरती अवलंबून होतं. सुधाकरराव नाईक, त्याच्यानंतर पुन्हा शरद पवार, त्यानंतर मनोहर जोशी, नारायण राणे, विलासराव देशमुख, सुशील कुमार शिंदे, पुन्हा विलासराव देशमुख, अशोक चव्हाण हे शंकरराव चव्हाणांचे सुपुत्र, त्याच्यानंतर पृथ्वीराज चव्हाण, पुन्हा राष्ट्रपती राजवट 2014मध्ये निवडणुकीच्या आधी. आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने म्हणजे आधीसुद्धा एक नॉन काँग्रेस गव्हर्नमेंट होतं 95मधलं मनोहर जोशींचं. आता हे दुसरं नॉन काँग्रेस गव्हर्नमेंट देवेंद्र फडणवीस यांचं. पुन्हा प्रेसिडेन्शियल रूल 19 सालामध्ये आणि 19मध्येच पुन्हा 3 दिवसांसाठीचं देवेंद्र फडणवीसांचं सरकार आणि पुन्हा 19मध्ये नोव्हेंबर 19मध्ये उद्धव ठाकरेंचं NCP, काँग्रेस आणि सेना आघाडीचं सरकार. तर असे इथे क्रम दिलेला आहे त्यांनी. 19 मुख्यमंत्री म्हणजे एकाच मुख्यमंत्र्याचं नाव म्हणजे तोच मुख्यमंत्री असेल तर त्याने क्रम किंवा नंबर बदललेला नाही, नंबर वाढवलेला नाही आहे. म्हणजे जिथे मुख्यमंत्री वेगळा आला आहे तिथेच त्यांनी क्रम वाढवलेला आहे. त्यामुळे 19 मुख्यमंत्री आत्तापर्यंत महाराष्ट्राचे होऊन गेले. यापैकी कोणत्याही एका मुख्यमंत्र्याच्या कारकिर्दीसंबंधी तुम्ही लिहू शकता किंवा ओव्हरऑल तुम्हाला लिहायचं असेल काय काय घडामोडी घडल्या तेही लिहू शकता. पहिल्यांदा शरद पवार मुख्यमंत्री झाले त्यावेळेला म्हणजे या काळामध्ये 78मध्ये 18 जुलै 1978 अतिशय नाट्यमय अशा घडामोडी झालेल्या होत्या. भुजबळांच्या विषयी तुम्ही लिहू शकता. भुजबळांनी जो काही प्रयोग केला
शिवसेना ब हा पक्ष फॉर्म केला आणि मग शिवसेना ब काँग्रेसमध्ये विलीन झाली. तर पक्षांतर बंदी कायद्याचा पुरेपूर उपयोग, अभ्यास करून पुरेपूर उपयोग छगन भुजबळांनी केलेला होता. तर त्याचा संदर्भ घेऊन तुम्ही एखादा छोटासा प्रोजेक्ट करू शकता. तर याविषयी या ठिकाणी प्रोजेक्ट करायला भरपूर स्कोप आहे. बॉम्बे हायकोर्ट, तर त्याचं नाव बॉम्बे असंच ठेवलेलं आहे. त्याची ऑफिशियल वेबसाईट बघा, हायकोर्ट ऑफ बॉम्बे. म्हणजे बाकी सगळ्या ठिकाणी मुंबई झालं तरी इथे मुंबई हे नाव आलेलं नाही आणि त्याला आता कोणाचाही आक्षेप नाही. सहसा कुठलेही राजकीय पक्ष कोर्टाच्या भानगडीत पडत नाही. म्हणजे बोलताना सुद्धा तुम्ही हे कॉमन ऐकलं असेल राजकीय नेत्यांच्या भाषणांमध्ये, जाहीर भाषणांमध्ये, मुलाखतींमध्ये, की हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे आम्ही त्याच्याविषयी काही बोलू इच्छित नाही किंवा बोलू शकत नाही किंवा बोलण्याची गरज नाही आहे. त्यामुळे हायकोर्ट ऑफ बॉम्बे हे नाव जुनं नाव होतं ते तसंच राहिलेलं आहे. तर याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हायकोर्टाचा इतिहास लिहिता येईल. या अबाउट पेजवरती फोटो गॅलरी आहे, हिस्ट्री आहे, तर बरीच माहिती याच्यात आहे. आत्ता त्याचं कामकाज कसं चालतं, आत्ता किती जजेस आहेत, कोणकोणते जजेस आहेत. एक छोटासा प्रोजेक्ट तुम्ही हायकोर्ट ऑफ बॉम्बेविषयी करू शकता. ह्याच्याविषयी तुम्हाला एखाद्या हायकोर्टामध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलांची काही ओळख असेल, तुमच्या परिसरामध्ये राहत असेल, तर तिथे जाऊन त्याला काही माहिती विचारून तुमच्या प्रोजेक्टमध्ये थोडीशी जान तुम्ही आणू शकता, आणखीन चांगलं काहीतरी करू शकता. शेवटचा चॅप्टर आहे तो कास्ट अँड पॉलिटिक्स इन महाराष्ट्र, महाराष्ट्रातील जात आणि राजकारण, डॉमिनंट कास्ट, दलित पॉलिटिक्स आणि ओबीसी पॉलिटिक्स. आता याच्याविषयी 3 संदर्भ मला द्यायचे आहेत आणि संशोधनासाठी ह्या पहिल्या संदर्भाचा खूप उपयोग होईल. EPW नावाचं एक साप्ताहिक आहे, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली. अकॅडमिक सर्कलमध्ये EPW या नावाने हे EPW म्हणजे इकॉनॉमिकमधला, पॉलिटिकलमधला P आणि वीकलीमधला W, EPW असं त्याचा शॉर्ट फॉर्म करण्यात आलेला आहे. आता या EPWमध्ये तुम्ही सर्च दिलात तर तुम्हाला इथे सर्चचं बटन आहे, तर या ठिकाणी तुम्हाला बरेच आर्टिकलचे संदर्भ मिळतील. आता इथे मी एक सॅम्पल आर्टिकल काढलेलं आहे की दलित पॉलिटिक्स इन महाराष्ट्र. आता याविषयी दलित पॉलिटिक्सविषयी हरीश एस वानखेडे. आता हे हरीश एस वानखेडे कोण आहेत, तर त्याचा मी शोध घेतला तर ते JNUमध्ये सेंटर फॉर पॉलिटिकल स्टडीज, स्कूल ऑफ सोशल सायन्सेस, त्याच्यामध्ये ते काम करत होते, प्राध्यापक म्हणून काम करतात. तर अशा एखाद्या विद्वानाच्या वरती तुम्हाला जर अधिक माहिती मिळाली तर त्याच्या संबंधाने पण तुम्ही लिहू शकता. त्यांची बिब्लिओग्राफी म्हणजे त्यांनी कोणकोणती पुस्तकं लिहिलेली आहेत, कोणकोणत्या विषयासंबंधी लिहिलेलं आहे, त्याची सुद्धा चर्चा तुम्ही करू शकता. हे अर्थात थोडीशी जास्त अपेक्षा मी करतोय तुमच्याकडून, पण प्रयत्न करायला हरकत नाही आहे. ओबीसी पॉलिटिक्स. आता इथे आणखीन एक रेफरन्स मी तुम्हाला देणार आहे. शोधगंगा नावाची एक वेबसाईट आहे, रिझर्वॉयर ऑफ इंडियन थेसिस. PhD जी केली जाते तर प्रत्येक PhD ही शोधगंगावरती अपलोड केली जाते. शोधगंगावरती तुम्ही इथे ब्राउज बटन आहे, त्याच्यावरती गेलात तर तुम्हाला युनिव्हर्सिटी अँड डिपार्टमेंट, अपलोड डेट, रिसर्चर गाईड, टायटल, कीवर्ड एवढ्या पद्धतीने, एवढ्या मार्गांनी शोध घेता येतो वेगवेगळ्या थेसिसचा. आणि ते थेसिस इथे पूर्णतः उपलब्ध असतात. टायटल पेज आहे, कंटेंट्स आहे, तर कंटेंटचं पेज ओपन करून एका फॉर्मॅटमध्येच ते असतं की याच्यात काय काय आहे ते तुम्ही बघू शकता. आता हा ओबीसी पॉलिटिक्स संबंधाने प्रबंध लिहिलेला आहे, तर त्याच्याविषयी
तुम्हाला जेवढी माहिती हवी आहे ती घेऊन तेवढं डाउनलोड करून तेवढा एक चॅप्टर डाउनलोड करून तुम्ही तुमचा प्रोजेक्ट तयार करू शकता. कंटेंट्समध्ये पहिल्यांदा बघायचं आणि जी माहिती असेल त्या आधाराने आपला एक वेगळा प्रोजेक्ट तयार करायचा. शोधगंगावरचं एक एक्झाम्पल मी तुम्हाला दिलं, तर शोधगंगा या लिंकवरती जाऊन तुम्हाला हव्या त्या विषयावरचे सहसा प्रत्येक विषयावरती संशोधन झालेलंच आहे, प्रकल्प किंवा PhD झालेल्याच आहेत. तर त्याच्या आधाराने तुम्ही माहिती मिळवू शकता. तुमच्या प्रोजेक्टच्या पुरती माहिती तर निश्चितपणे त्याच्यामध्ये मिळेल. याच्याशिवाय महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, टाइम्स ऑफ इंडिया, इकॉनॉमिक टाइम्स असे अनेक सोर्सेस आहेत जे वेबवरती अवेलेबल आहेत. विकिपीडिया हा सगळ्यात मोठा सोर्स आहे. विकिपीडिया इंग्लिश आहे, तसं विकिपीडिया मराठीसुद्धा आहे. त्यामुळे एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका पण अवेलेबल आहे. विशेषतः महाराष्ट्राच्या हिस्ट्री संबंधाने तुम्हाला तिथे बरंच काही मिळू शकेल. महाराष्ट्रातले जे गोपाळकृष्ण गोखल्यांसारखे, नामदार गोपाळकृष्ण गोखल्यांसारखे नेते आहेत त्यांच्याविषयी, त्यांच्या चरित्राविषयी माहिती तिथे तुम्हाला मिळू शकेल. त्याच्यावर सुद्धा तुम्ही प्रोजेक्ट करू शकाल. मला वाटतं प्रोजेक्ट करण्याच्या दृष्टिकोनातून भरपूर माहिती मी तुम्हाला दिलेली आहे आणि एवढी माहिती पुरेशी आहे.